देशाच्या जी लोकशाही असते, लोकशाहीचा चौथा खंब ज्याला आपण खांब म्हणता येईल, म्हणजेच आजचा पत्रकार दिन. इथे आवाज येतो ना तिकडे? येते आवाज काय? तर या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना या ठिकाणी मी प्रथमतः शुभेच्छा देतो आणि आपलं जे कौतुक करण्याकरता या ठिकाणी या पतसंस्थेच्या वतीनं, तुळजाई पतसंस्थेच्या वतीनं जे आपल्याला हा योग घडवून आणला त्याबद्दल या संस्थेचे कर्तव्यदक्ष असे प्रकारचे अध्यक्ष, संस्थापक आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक असणारे मेंबर आम्ही ज्यांना म्हणतो, पंडितरावजी जगदाळे साहेब, आपले जे खंडोजी ताटे साहेब, व्हाईस चेअरमन देशमाने साहेब, चेअरमन, आणि त्यानंतर आपले सर्वांचेच, म्हणजे मी सुद्धा खऱ्या अर्थानं जे काही इथपर्यंत पोहोचलो तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे आपले पोपळे साहेब. म्हणजे मी या गावात आल्यापासून जी बघतोय तशाच प्रकारचा आणखी कुठं मला बदल झाला नाही. मी आता विचारलं वय काय, तर 80 सांगितलं त्यांनी. तर हा एक मला छान अशा प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी उपस्थिती जाणवली. त्यानंतर आपले प्रदीप भैया जे अध्यक्ष आहेत, या सर्वांना नूतन कार्यकारिणीला प्रथमतः मी या ठिकाणी धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. आपल्या हातून अशाच प्रकारचं छान जे काम असेल हे काम घडो. 6 जून 1832 म्हणजे आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं ज्याला आपण दर्पण दिवस, बाळशास्त्री जांभेकरांनी जे पहिलं मराठी वर्तमानपत्र सुरू केलं. मात्र या वर्तमानपत्राचा जर आपण आढावा घेतला तर हे पहिलं वर्तमानपत्र भारतातलं नाहीये. तर पहिलं वर्तमानपत्र भारतातलं जे निघालेलं आहे तर ते आहे 29 जानेवारी 1780 रोजी बंगाल गजेट नावाचं पहिलं वर्तमानपत्र या देशामध्ये निघालं. तर हा योग घेत असताना आपण आता किती सुधारलो बघा. मला आठवत आहे, मी 1 वर्ष 1.5 वर्ष पत्रकारिता केली, त्यातले 1-2 अनुभव निश्चित तुम्हाला मी सांगेन. तर वर्तमानपत्र काढत असताना आमच्याच अडचणी फक्त जर सांगितलं तर आपल्याला नवीन पिढीला आश्चर्य वाटायला लागेल. आम्हाला एखादी अपघात झाला असेल किंवा काहीतरी झाला असेल तर त्यावेळेला ना फोन होता ना मोबाईल होता. रात्री आम्हाला 11, 11:30 वाजायचे. त्या तार ऑफिसमध्ये जायचं, ती तार खडखुड करायला लागायची, तिथं प्रेस थांबलेली असायची आणि मग पुन्हा त्यानंतर कसं तरी यायचं. फोटो तर फारच कठीण प्रसंग त्या कालखंडामध्ये होता. तर अशा रीतीने एकंदर दर्पण 1832ला त्या ठिकाणी कसं काढलं असेल याचा जर आपण ज्यावेळेस मी आढावा घेतला, हे 8 पानाचं दर्पण वर्तमानपत्र. तर या वर्तमानपत्राचा ज्यावेळेस आपण आढावा घेतला की मुंबईमध्ये हे निघालेलं आहे आणि मुंबईमध्ये इंग्रजी बोलणाऱ्याची, वाचनाची संख्या जास्त होती. पण ह्या 8 पानी जे वर्तमानपत्र होतं, एका बाजूला इंग्लिश असायचं, दुसऱ्या बाजूला मराठी एकाच वेळेला असायचं. हे त्रैमासिक सुरुवातीला निघालं. तर त्यावेळेला या त्रैमासिकाची जी किंमत होती, 3 महिन्याची किंमत होती फक्त 6 रुपये. आणि याचा जो खप बघितला आपण, 300 पानाचा खप त्या ठिकाणी होता. तर अशा रीतीने एकंदर ही वर्तमानपत्राची वाटचाल आपल्याला सुरू झालेली आपल्याला दिसते. तर हे होत असताना आपण जगातलं भरपूर बोलतो, मात्र माझा जी सवय आहे किंवा मला जी पकड जिथून मिळाली, आपल्या सर्वांनाच खरं तर तो संदेश आहे की माझं गाव श्रेष्ठ. हे ज्यावेळेस आपण मानतो तर त्यावेळेस खऱ्या अर्थानं जगामध्ये आपल्याला एक वेगळं स्थान मिळतं. कारण आपल्या लोकांनी मानल्याशिवाय जग कसं मानणार तुम्हाला? बाकीचं वाचून घेऊन आपण जगातली काही माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो. मात्र 2 प्रसंग या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की हे सांगत असताना या गावचं सुद्धा भरपूर काही काढण्याचं मी काम केलं. अर्थात म्हणजे आपला जास्त इंटरॅक्शन फार काही तेवढं चांगलं झालं नाही असं मी कबूल करेन. मी उस्मानाला राहत असल्यामुळं उस्मानातून बातम्या माझ्या जास्त आल्या. कदाचित आपले लोक म्हणत असतील सर माझ्याकडे बातम्या देत नाही, तसं काही नाहीये. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पत्रकार असाल, मी इतिहासाचं काम करतो असो, न्यायाधीश असेल, या तिघांचं एकच मत असलं पाहिजे की आपली वृत्ती ही न्यायाधीशाची असली पाहिजे. मिळत म्हणजे आज जे आहे तेच मी बोलणार. आता तुम्ही यांचा सत्कार केलात, कदाचित उद्या तुम्हाला काय सापडलं असेल पतसंस्थेचं, मी खुल्या मनानं, जे म्हणजे मोठं पण मन आहे आमच्या मेंबरचं, त्यांनी सांगितलं की स्पष्टपणे तुम्ही सांगा. आपण आपलं मत कुठल्याही ह्याच्यामध्ये न घालणं त्यालाच आपण पत्रकार म्हणतो. भले मी जेवला असेल, उद्या एखादा कार्यक्रम आहे तिथं जेवलं, त्यांचं मला जेवत असताना काय सापडलं असेल, हे जेवण दुसऱ्याकडून दिलं, कुणाच तरी त्यांनी लाच घेऊन हे जेवण आपल्याला दिले एखाद्या म्हणजे कुठल्या आपण जिथं जेवायला गेलो ते सुद्धा दुसऱ्या दिवशी चौकटीमध्ये आपण छापलं, त्याला आपण पत्रकार म्हणतो. तर अशा रीतीनं हे होत असताना 1-2 अनुभव एवढ्या करता मी तुम्हाला सांगत होतो की याचे 2 वर्तमानपत्रही मी काढली. खास करून आपल्या इथले जे घाटशिळ आहे
घाटशीळचा फोटो माझ्या नावानं पुन्हा सर्वच जण पब्लिश करायला लागले. मात्र 10 वर्षापूर्वी पुजारी मंडळामध्ये जे आम्ही अधिवेशन घेतलं होतं, इतिहासाचं अधिवेशन घेतलं होतं महाराष्ट्र इतिहास परिषदेचं, तर त्यावेळेला तो फोटो, जो घाटशीळचा फोटो दिसतोय तुम्हाला, तर तो फोटो मी लंडनच्या लायब्ररीतून त्या ठिकाणी मागवलेला होता. म्हणजे लंडनच्या लायब्ररीचा मी सदस्य आहे, तर तिथून तो फोटो मागवला होता. म्हणजे सकाळची वेळ होती आणि कॉलिन मॅकेंजी नावाचे त्या कालखंडातले एक सर्व्हेयर होते, इथं मुक्कामाला होते आणि मुक्कामाला आल्यानंतर सकाळी ते फिरायला गेले आणि त्यांना छान अशा प्रकारचा सनसेट तिथं दिसलेला, सूर्य उगवताना दिसला आणि समोर उभा राहून स्केच केलेलं फोटोग्राफ जे असेल तो फोटोग्राफ आपल्याला लंडनच्या लायब्ररीमध्ये आजही पाहायला मिळतोय. म्हणजे असं वेगळं काहीतरी पेपर त्या ठिकाणचा काढला. आणि दुसरा जो पेपर आपल्याला मला सापडला होता, माझ्याकडे हे ओरिजिनल पेपर आहेत तर का, मी सांगायला तुम्हाला, तर पंडित जवाहरलाल नेहरू 27 सप्टेंबर 1952 रोजी आपल्या तुळजापूरमध्ये आले होते. त्यांचा जो काही ज्यावेळेला आपण पाहिलेलं 1948 ला फार दंगली झाल्या, स्वातंत्र्य संग्राम, आपला स्वातंत्र्य संग्राम झाला आणि त्यानंतर म्हणजे पहिल्यांदा घडलं की रजाकारने अन्याय केले आणि पुन्हा हिंदूंनी सरसकट तिथं मुस्लिमांवर अन्याय असा शब्द वापरू शकतो आपण, त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. तर त्याचं निराकरण करण्याकरता ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू आले होते, चौकामध्ये त्यांची त्यावेळेस काही पुतळा नव्हता किंवा कुठलं बांधकाम नव्हतं, तिथं त्यांची सभाही झाली आणि फार मोठा अशा प्रकारचा सोलापूर समाचार मला सापडला. आणि त्या समाचारमध्ये अशा प्रकारचं वर्णन आहे, कदाचित तिथला एक पेपर कोणीतरी आहे का नाही पत्रकार मला माहित नाही, मात्र सोलापूरचा फोटोग्राफ पण मागवलेला होता. आणि असं ठरलं होतं इथल्या पत्रकारांचं किंवा ज्येष्ठ मंडळीचं, यातल्या पुजाऱ्यांचं, की पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेस देवीपुढे उभा राहतील आणि देवीपुढे उभा राहिल्यानंतर ते नमस्कार करतील देवीला आणि अचानकपणे एक सोन्याची तलवार त्यांच्या हातामध्ये अचानक टाकायची, म्हणजे जेणेकरून काय होईल की त्यांना शिवरायांची आठवण होईल. कारण का, पंडित जवाहरलाल नेहरूच्या हाताने म्हणजे त्यांच्या हातानं म्हणा अगर त्यांच्या विचारातून, लेखणीतून एक थोडीशी चूक झालेली होती. आपण डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा जर ग्रंथ वाचला त्यांचा, तर शिवरायांना त्यांनी थोडा अपशब्द वापरलेले आपल्या गणितात. आणि म्हणून प्रतापगडाचं ज्यावेळेस त्यांचं पुतळ्याचं अनावरण करताना लोकांनी त्यांना विरोध केला होता. मग शिवराय कसे आहेत हे कळावं त्यांना, आणि म्हणून हे पत्रकार आणि आपले ज्येष्ठ मंडळी